मंत्रिपदासाठी धनंजय मुंडेंनी फिल्डिंग लावणं सुरू केल्याची चर्चा सुरू झाली आहे। कोकाटे अडचणीमध्ये येताच धनंजय मुंडे यांनी दिल्ली गाठली आणि तिथे त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली। माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट निघाल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये मोठ्या हालचाली सुरू झाल्यात। संसदेमध्ये मुंडेंनी भाजप नेत्यांची भेट घेतल्याची सुद्धा सूत्रांकडून माहिती मिळते। तर या संदर्भात धनंजय मुंडे यांनी ट्विट सुद्धा केलेलं आहे। कोकाटे अडचणीमध्ये आले आणि त्यानंतर धनंजय मुंडे यांनी दिल्लीमध्ये भेटीगाठी सुरू केल्या। त्यांनी दिल्लीमध्ये अमित शहांची भेट घेतली। मंत्रिपदासाठी धनंजय मुंडेंची ही फिल्डिंग आहे अशी सुद्धा चर्चा रंगलेली आहे। धनंजय मुंडेंनी काय ट्विट केलेलं आहे आपण पाहूयात। तर धनंजय मुंडे यांनी अमित शहांची भेट घेतली होती, त्यानंतर त्यांनी ट्विट केलं। दिल्लीमध्ये केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री आदरणीय अमित शहा यांची भेट घेऊन परळी वैद्यनाथ स्थित प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थस्थळाचा केंद्र सरकारच्या प्रसाद योजनेत समावेश करण्यासंदर्भात विनंती केली आणि या योजनेच्या माध्यमातून ज्योतिर्लिंग स्थळाचा विकास आणि कायाकल्प झाल्यास परळी शहरासह संपूर्ण बीड जिल्ह्याच्या विकासात एक मोठा आणि सकारात्मक बदल घडणार आहे। त्याचबरोबर मतदारसंघातील एका कारखान्यासंदर्भात चर्चा केली। पूर्वनियोजित वेळ घेतल्यानुसार ही भेट होती असं धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केलेलं आहे। तर धनंजय मुंडे मंत्रिमंडळामध्ये येणार नाहीत, त्यांना पहाटे रंगीत स्वप्न पडतायत असा टोला खासदार बजरंग सोनवणे यांनी लगावलेला आहे। त्यांना महाराष्ट्रात भेटायला कुणी नेता तयार होत नाही, भेटत नाही, म्हणून एखाद्या वेळेस दिल्लीला ते आले असतील आणि दिल्लीतले थंडी बघायला कसं काय असं ते म्हटलं असं जरा वातावरण चेंज करावा म्हणून ते दिल्लीला आले असतील अमित भाई यांची भेट घ्यायला। दुसरं काय वाटतं?